मित्रांनो, आपली होणारी बायको आपल्याला खून करेल असं कोणाला वाटतं का? म्हणजे आजकाल समाजात भरपूर लग्न घडत असतात आणि लग्न होत असताना मुला-मुलींचं भेटणं किंवा मुला-मुलींचं अट्रॅक्शन हे त्या लेवलचं असतं, की नवीन लग्न ठरतंय, की आपल्याला जोडीदाराला जाणून घ्यायचं असतं. तशीच गोष्ट केतन आणि सिया. केतन अग्रवाल आणि सिया गोयल पुण्यामधली. मित्रांनो, या मुलीचं आणि मुलाचं लग्न ठरलं, घरच्यांच्या संमतीने ठरलं. केतनचे वडील व्यावसायिक आहे, सियाचे पण वडील व्यावसायिक आहे. पण मित्रांनो, असं काय घडलं की सियाने त्या केतनला दरीतून ढकललं. म्हणजे खरंच हे क्रिमिनल माइंडचं काम आहे मित्रांनो. जर केतनला सियाला जर केतन आवडत नव्हता तर तिने नकार द्यायचा. म्हणजे त्याच्या वडिलांनी सुद्धा, केतनच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तिला विचारलं होतं की तुला काही अडचण असेल किंवा तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू आम्हाला सांग, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तिने तेव्हा सांगितलं नाही. ती खुश होती. आणि जेव्हा त्यांची साखरपुडा झाला त्या साखरपुड्यातसुद्धा ती खुश होती. का तर म्हणजे ती तशी काही बोलली नाही की माझं काही आहे किंवा नाही. तिने सरळ सांगायला पाहिलं होतं की मला चेतन आवडतो आणि मला चेतनशी लग्न करायचं आहे. पण इतका मोठा तिने घात केला आहे त्या कुटुंबाचा. आणि त्या विशाल अग्रवालांचा एकुलता एक मुलगा आहे मित्रांनो. आणि त्याच्याबद्दल अशी घटना घडली मित्रांनो. ही घटना म्हणजे तिचा जो प्लॅन आहे तो लाँग टर्म प्लॅन होता. म्हणजे तिने खूप विचार करून कोल्ड माइंडनी हा जो खून केलेला आहे मित्रांनो. म्हणजे 31 मेला ती, म्हणजे जो केतन होता तो उत्तम असा ट्रेकर होता आणि त्याला ती घेऊन 31 तारखेला गेलेली होती म्हणजे गडावर. आणि तिथं रेकी केली. तिने बघितलं की गडावर कसं आहे, काय आहे, आपण काय करू शकतो, कुठून याला ढकलू शकतो. म्हणजे त्या दिवशीपासून तिचा प्लॅन सुरू होता. आणि त्याच्यानंतर मग तिने परत एक दुसरा दिवस निवडला, तो म्हणजे 4 जून. 4 जूनला सुद्धा ती म्हटली की आपल्याला लोहगडाला जायचं आहे असं. 4 तारखेला सियाने म्हणजे प्लॅन केला होता की तिला आपण केतनला जाऊन त्या ठिकाणी लोहगडवर जाऊन आपण त्याला ढकलू आणि म्हणजे त्याचा खून करण्याचा प्रयत्न करायचा होता. पण मग घरच्यांनी विरोध केला केतनला की जाऊ नको तू. त्यानंतर 6 जून रोजी ना परत सियाने ट्राय केलं. म्हणजे तिचा जर खुनाचा प्रयत्न चालूच होता. त्यानंतर 6 जून रोजी काय घडलं, 6 जून रोजी म्हणजे त्यांना प्री वेडिंगसाठी बालीला जायचं होतं, केतनला आणि सियाला. मग सियाला जायचं नव्हतं बालीला त्याच्यासोबत, तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्याचा केतनचा पासपोर्टच फाडून टाकला. पण बिचाऱ्या केतनचं तिच्यावर प्रेम जडलं होतं आणि त्याच्यामुळं तो काही बोलत नव्हता. म्हणजे तो तिला बरेचसे सरप्राईजेस देत होता. तुम्ही सोशल मीडियावर केतन आणि सियाचे व्हिडिओ पण बघितले असतील की बरंचसं त्यांचं बॉन्डिंग कसं होतं, काय होतं. म्हणजे ती हसताना दिसत होती, एकदम नॉर्मल दिसत होती. पण त्या नॉर्मल चेहऱ्यामागं काय दडलेलं होतं हे केतनलाही माहिती नाही आणि केतनच्या वडिलांनाही माहिती नाही. म्हणजे सरप्राईजेस, ती गुलाबाची फुलं, फुलांनी सजवलेली गाडी, चॉकलेट देणं किंवा डेट्स करणं, गिफ्ट देणं, या तर नॉर्मल गोष्टी असतातच कपलमध्ये. पण त्या गोष्टी करत असताना केतनला किंचितही जाणवलं नाही, कारण की तो तिच्या प्रेमात बुडाला होता. त्याला वाटत होतं की ती होकार देते, तिचा होकार आहे, मग आपण पुढं जायला काय हरकत नाही. पण ह्या गोष्टी अशाच चालत राहिल्या. सियाने त्यानंतर 14 जून ही तारीख निवडली आणि 14 जूनला तिने लोहगडावर त्याला नेलं कसं तरी. आणि नेल्यानंतर तिने त्याला ढकललं. पण ढकलल्यानंतर तिने म्हणजे असा आव्हानला की सापाला सापाला, म्हणजे तिने ढकललं पण तो वाचला, कारण की तो उत्तम ट्रेकर होता केतन, आणि तो वाचला त्या ठिकाणी. आणि तो तिचा जो प्रयत्न आहे तो फेल झाला. पण अखेर दिवस ठरला 18 जून. आणि त्या दिवशी सिया, केतन आणि त्यांच्यासोबत होता चेतन चौधरी आणि सियाचं काही प्रेम प्रकरण चालू होतं असं निदर्शनास आलं आहे पोलिसांच्या. आणि ते तिघं गेले आणि दोघं जेव्हा लोहगडावर गेले तर तिचा जो प्रयत्न होता तो त्या दिवशी सफल ठरला 18 जूनला. आणि सियाने केतनचा जीव घेतला. मित्रांनो, याच्यातून असं सांगायचं, आता त्याच्यानंतर त्याच्या वडिलांची इंटरव्ह्यू जात आहे, त्याच्या आईची इंटरव्ह्यू झाली की सियाला चुकीचं वळण होतं, सियाला ड्रिंकचं व्यसन होतं किंवा सियाला काही वाईट पार्ट्यामध्ये जायची सवय होती आणि आमच्या घरात ते काही सवय नाही. तर आम्ही सियाला सरळ सांगितलं होतं की आमच्याकडे असं कल्चर नाही की आम्ही पार्टीला वगैरे पाठवू शकतो. तर तिथपर्यंत ठीक आहे. म्हणजे केतन तिला जेव्हा फोन लावायचा, म्हणजे त्याच्या वडिलांनी सांगितलं की केतन जेव्हा तिला फोन लावायचा
सियाला, तर सियाचा फोन बिझी यायचा. म्हणजे जनरली कसं असतं, आपण एखाद्या मित्राला फोन केला तर 1 2 4 5 मिनटं बोलू, पण त्याच्यानंतर आपण ठेवून देतो की काम झालं. पण मग सियाचं असं होतं की सिया कंटिन्यू बोलत राहायची कोणाशी ना कोणाशी. मग त्याच्यामुळे त्याला, तो पण केतनला डाऊट होता. तो पण त्याच्या वडिलांशी बोलला की असं असं होतंय पप्पा, ती बोलते कोणाशी तरी. तर वडील काय म्हणतात, ठीक आहे समजू शकतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, कोणी बोलू शकतं, कोणाशी बोलू शकतं. आणि तिचे वडील खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की व्यक्ती स्वातंत्र्य, कोणाला कोणाशी बोलू शकतात. आणि हेच तिच्या बहिणीबद्दल पण झालं नाही का. बहिणी म्हणजे केतनची जी बहीण होती तिला पण ही जी सिया आहे ती उडाओडीची उत्तर द्यायची. चेतनचं असं म्हणणं आहे की सिया त्याच्याजवळ होती, मी बाजूला होतो आणि काय घडलं मला माहीत नाही, किंवा तिने ढकललं, मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, याच्यातून आपल्याला काही समजत नाही की नक्की त्या मुलीचा मोटिव्ह काय होता. आता साहजिक आहे, तिचं ठरलं होतं लग्न, तिला आवडला नाही, तिने सहज नकार दिला असता किंवा मोडलं असतं, मला दुसऱ्याशी लग्न करायचं. पण ते न करता तिने त्याला मारलं. म्हणजे काहीतरी तिच्या मनात मोठा विषय असणार, किंवा काहीतरी दुश्मनी काढायचं, अशा पद्धतीनेच ते खून झालेलं आहे. कारण की कोणी कोणाचं खून करतं ते अशा छोट्या मोठ्या कारणांवरून करत नाही. पण आजकाल काय झालं आहे माहिती आहे का, म्हणजे अशी सिरियल आणि या सगळ्या गोष्टी बघून मुली त्या पद्धतीने करायला बघताय. आणि एकदम घातक गोष्ट आहे. म्हणजे आता इथून पुढं जर मुलांना लग्न करायचे असतील आणि एखाद्या मुलीचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक केल्याशिवाय, किंवा काय आहे काय नाही त्याला समजून घेतल्याशिवाय पुढं जाणं योग्य राहणार नाही मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. धन्यवाद.